मंडळी, आजची व्हिडिओ खरं तर सर्वसामान्य लोकांसाठी आहे. ज्या लोकांच्या खिशामध्ये भरपूर पैसा आहे अशा लोकांना फरक पडत नाही. पण जे सर्वसामान्य लोक आहेत आणि जे शेतकऱ्यांची मुलं आहेत, जे शिकण्यासाठी गावावरून शहराकडे जातात आणि जे शहरामध्ये स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय करतात, जसं की छोटस हॉटेल असू, मेस असू किंवा चहाची टपरी सुद्धा असू, अशा लोकांसाठी आता बिकट परिस्थिती झालेली आहे निर्माण. कारण तुम्ही बघताय आता ह्या युद्धामुळे गॅस सिलेंडरची मागणी भरपूर वाढली आणि माणसांना गॅस सिलेंडर सुद्धा भेटत नाहीत आणि जे व्यवसाय करतात त्यांना ब्लॅक न 5,000-5,000 रुपये देऊन गॅस सिलेंडर भेटतात. काय काय ठिकाणी आता जालनामध्ये जे घटना झाली, 110 सिलेंडर चोरीला गेले. मग मंडळी, हितपर्यंत माणसांची वाईट परिस्थिती झाली चोरी करण्या एवढी. पण ज्या चोरांनी हे सिलेंडर चोरले त्यांची तर भरभराटच झाली म्हणाय काय वाईट नाही. पण मंडळी, ज्या लोकांनी स्वतःच घर संसार चालायसाठी छोटा मोठा व्यवसाय चालू केलाय अशा लोकांसाठी नक्की काय केलं पाहिजे सरकारनं? काय ना काहीतरी उपाय काढलाच पाहिजे. कारण अशा लोकांना उपाशी मारायची वेळ आलेली आहे. जे विद्यार्थी गावाकडून शहराकडे शिकण्यासाठी गेलेत आणि ज्या विद्यार्थ्यांचा आता परीक्षा चालू आहेत अशा पोरांसाठी मेस मध्ये खायचं म्हटलं तरी ते परवड नाही आणि मेस तर सध्या बंदच आहेत. आणि हॉटेलमध्ये जेवायचं म्हटलं तर हॉटेलचं रेट त्या पोरांना परवडत नाहीत. त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांनी गावाकडे धाव घेतली. पण ज्या विद्यार्थ्यांची आता परीक्षा चालू आहे त्या मुलांना गावाकडे येणं अख्ख्या वर्षाची मेहनतीवर पाणी टाकण्यात जमाय. नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश बोल, बिंदास्त बोल ह्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे. मंडळी, थंबनेल बघून विषय तुमच्या ध्यानातच आला असेल. नक्की आजचा आपला विषय काय? मंडळी, ज्या गरीब टपरीवाल्याचं जर तुम्ही उदाहरण घेतलं, चहाच्या टपरीवाल्याचं, तर त्या आता काय काय युट्यूबवर एवढ्या व्हिडिओ व्हायरल होतात की अक्षरशः घरातला संसार चालवण्यासाठी चहाचे टपरीवाले सुद्धा चुलीवरती चहा बनवून लोकांना विकलं जाते. पण सिटीमध्ये हे कितपर्यंत चालेल मला सांगा तुम्ही? जास्त दिवस चालणार नाही ना. माणसांना धूर म्हणलं तरी खपत नाही. पण इलेक्ट्रिक गॅस वगैरे घेऊन जर बिझनेस करायचं म्हटलं तर त्यांच्याकडे कमर्शियल मीटर सुद्धा नाही. आणि ते मीटर जर बसवायचं म्हटलं तर त्यांनी पैसा आणायचा तरी कुठून? राहिला विषय विद्यार्थ्यांचा. मंडळी, विद्यार्थी ज्यांच्या परीक्षा झाल्यात ते विद्यार्थी तर गावाला आले, पण ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा राहिल्यात, ज्यांचं हातावलं पोट आहे, आई वडील रानामाळ्यात जाऊन पोरांना शिकवण्यासाठी पैसे पाठवतात, अशा शेतकऱ्याच्या मुलांनी नक्की काय करावं? त्यांना मेस बंद असल्यामुळं हॉटेलचं खाणं परवडत नाही. बर, रोज जर हॉटेलचं खाणं खायचं म्हटलं तर पैसे आणायचं तरी कुठून? ती पोरं खरं तर तिथं शिकायला जातात, कमवायला नाही. आणि जे नवीन जॉबला लागलेली पोरं आहेत त्यांची सुद्धा मेस होती, ते मेस सुद्धा आता बंद आहेत. मग आता 15-14 हजार पगाराच्या पोरांनी जर रोज 200-250 रुपये जर हॉटेलला जेवाय घालवलं तर मला सांगा त्या पोराच्या हातात राहायचं काय? त्याचं रूम भाडं द्यायचं का, जेवणाचं द्यायचं का, घरी काय शिल्लक ठेवायचं? काहीच राहू शकत नाही. खरं तर सरकारनं अशा गोष्टीवर विचार केला पाहिजे. मंडळी, तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये सांगाय मात्र विसरू नका. आणि ज्या लोकांचं हातावलं पोट आहे त्या लोकांसाठी मजूर कामगार म्हटलं, जे रोज 500-600 रुपये रोजावर जाणारी लोक आहेत, अशा लोकांना तर पुण्यामध्ये म्हणा, मुंबईमध्ये म्हणा, जे मोठमोठ्या सिटी आहेत अशा ठिकाणी राहायचं म्हणजे पश्चातापाची गोष्ट झाली. आणि ज्या लोकांना गावाकडे काहीच शिल्लक राहिलं नाही, पूर्ण सगळं विकून जे लोक पुण्यात स्थायिक झाले, अशी जी काय लोक आहेत ह्या लोकांचं सुद्धा खूप वाईट परिस्थिती झाली. आत्ताच्या जर काळात म्हटलं तर गावाकडे राहणारे माणूस तर सगळ्यात सुखी म्हटलं तर काही चुकीचं नाही. गॅस नाही भेटला, चला शेतीमध्ये गेलं, रानामध्ये गेलं, काय बी आणलं, जाळान काटूक चुलीला घातलं, पेटवली, विषय संपला. पण जी लोक सिटीत फ्लॅट मध्ये राहतात त्या लोकांसाठी ह्या गोष्टी कधीच होणार नाहीत. आता विचार केला तर इलेक्ट्रिक शिगडीला भरपूर मागणी आली, त्यामुळे मार्केटमध्ये इलेक्ट्रिक शिगडी भरपूर रेट मध्ये बी विकली जाते. ज्या शिगडीला 2-2.5 हजाराला पण कोणी विचारत नव्हतं, ती शिगडी आता 7-8 हजाराला विकली जाते. आणि ती शिगडी घेण्यासाठी गर्दी सुद्धा भरपूर आहे. मंडळी, गॅसचा लफडा किती दिवस चालेल अजून हे कोणालाच माहित नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमची मुलं कामासाठी शहरात असतील किंवा शिक्षणासाठी असतील तर पोराला 10-12 हजार पगारात काम करून तिथंच सगळं पैसे संपवण्यापेक्षा ही सगळे मिटस्तवर गावाकडे बोलवा, घरचं चांगलं अन्न द्या
कारण काय काय पोरांची मजबुरी असते, त्या पोरांना थांबावंच लागतं, पर्याय नसतो. जर त्यानं काम केलं तर त्याचं घर चालत. काय काय एकुलती एक पोरं असतात. आणि मला सांगा, एवढं सगळं घडते पण दारू पिणाऱ्याला अजिबात टेन्शन नाही. किती का काय होईना पण रोज संध्याकाळी आपली मारायची शांत डांगडिंग कार्यक्रम ओके. तो मंडळी मला सांगा, हा सगळा विषय जर घेतला तर ह्यात तोटा कोणाचा आहे? हा सर्वसामान्य जनतेचा तोटा आहे. खरं म्हणलं तर गॅसचं जे रेट वाढलं आणि गॅस माणसांना भेटतच नाही. आता काय करायचं माणसाने? काय काय लोकांचं तर ओटीपी येत नाहीत मंडळी. ज्या लोकांना बुकिंग आहे, बुकिंग झाले पण ओटीपी जे नाही, अशा लोकांना गॅस एजन्सी वाले गॅस देतच नाहीत. मग त्या लोकांनी ब्लॅक न गॅस विकत घ्यायचं म्हटलं तर त्या माणसाच्या खिशात काय राहायचं? मंडळी, हा विषय खूप गंभीर आहे आणि ह्या विषयावर आपण पूर्ण खोल मध्ये माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच घेऊन येऊ. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला मात्र विसरू नका. आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.